नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. चला, टीईटी बालमानसशास्त्र सराव गेस पेपर चौथा या ठिकाणी तुम्ही सर्वजण आले आहात. तुमचं सर्वात अगोदर अभिनंदन आणि थँक्यू पण, कारण तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलेला आहे. चला, या गेस पेपर 4 मध्ये आपण मध्यम काठिण्य पातळी असणारे महत्त्वपूर्ण 30 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. तुम्हाला 30 पैकी 30 गुण घ्यायचे असतील तर तुम्हाला आपले हे जे काही व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित पाहावे लागणार आहेत. चला, जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येत आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, सिग्मंड फ्रायड यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतानुसार उत्तर लैंगिक अवस्थेमध्ये मुलाचे आपल्या वडिलांच्या तुलनेत आईवर जास्त प्रेम असणे या मानसिक भावनेला काय म्हटले जाते? या ठिकाणी बघा, एडिपस कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स, सुप्त अवस्था आणि स्वमग्नता अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. याच्यातले दोन पर्याय, सुप्त अवस्था आणि स्वमग्नता, हे तुम्ही सरळ कट करून टाकू शकता, कारण तुम्हाला माहित आहे सुप्त अवस्था काय आहे आणि स्वमग्नता काय आहे. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे इडिपस कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवा, इडिपस कॉम्प्लेक्स काय असतं? 3 ते 5 वर्ष वयोगटात मुलाचे आईवर जास्त प्रेम असते, त्याला इडिपस कॉम्प्लेक्स म्हणतात. या उलट जर मुलीचे वडिलांवर जास्त प्रेम असण्याची जी भावना असते त्याला इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स म्हणतात. चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार 12 ते 15 वर्ष वयोगटातील औपचारिक क्रियात्मक अवस्थेत बालक खालीलपैकी कोणती गोष्ट प्रामुख्याने करू शकते? या ठिकाणी पर्याय असे दिलेले आहेत, केवळ समोर दिसणाऱ्या वस्तूंचाच विचार करणे, अमूर्त गोष्टींवर विचार करणे आणि समस्या सोडवण्यासाठी तर्क लावणे. सी दिलेला आहे, उलट दिशेने विचार करण्यास असमर्थ असणे. आणि डी दिलेला आहे, केवळ अनुकरण करून शिकवणे. मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमूर्त गोष्टींवर विचार करणे आणि समस्या सोडवण्यासाठी तर्क लावणे. लक्षात ठेवा, 12 ते 15 वर्ष वयोगटातील ही बौद्धिक विकासाची सर्वोच्च अवस्था आहे आणि याच्यामध्ये बालक अमूर्त गोष्टींचा विचार करू लागते, अनुमान काढते, उलट दिशेने विचार करते आणि सामान्यीकरण करून निष्कर्ष प्रस्थापित करत असते. लक्षात ठेवायचं सर्वांनी. चला, व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायची की प्रश्न कसे वाटत आहेत. पुढचा प्रश्न, कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार पूर्व परंपरागत पातळीवर बालकांचे नैतिक निर्णय प्रामुख्याने कशावर आधारित असतात? आणि या ठिकाणी बघा, पर्याय असे दिलेले आहेत की स्वतःच्या विवेक बुद्धीवर आणि मानवी मूल्यांवर, प्रौढांच्या अपेक्षा आणि नियमांचे उल्लंघन केल्याच्या परिणामांवर आणि समाज आणि कायद्याने ठरवून दिलेल्या नियमांवर. आणि डी दिलेला आहे, स्वतःच्या अंतर्गत नैतिक संकल्पनांवर. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, प्रौढांच्या अपेक्षा आणि नियमांचे उल्लंघन केल्याच्या परिणामांवर. येते लक्षात? बघा, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, 3 ते 7 वर्ष वयोगटातील या पूर्व परंपरागत पातळीवर मुलांमध्ये नैतिकता ही शून्य असते. त्यांना स्वतःहून खरे खोटे काय याची जाणीव नसते. त्यामुळे त्यांचे निर्णय हे प्रौढांच्या अपेक्षा आणि नियम तोडल्यावर काय परिणाम होऊ शकतो किंवा शिक्षा होईल यावरच ते काय असतात? अवलंबून असतात. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न, वायगोट्स्की यांच्या सिद्धांतानुसार एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत स्वतःच्या अभ्यासाने 200 पैकी 78 गुण मिळतात, परंतु शिक्षकांचे मार्गदर्शन आणि योग्य सहकार्य मिळाल्यानंतर त्याला 140 गुण मिळतात. या दोन स्तरांमधील म्हणजेच 78 ते 140 गुण या अंतराला काय म्हटले जाते? पर्याय दिलेत, स्कॅफोल्डिंग, आत्मसातकरण, वास्तविक विकास स्तर आणि समीपस्थ विकास क्षेत्र. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी, समीपस्थ विकास क्षेत्र. तर का बरं आहे? लक्षात ठेवा, बालकाचा वास्तविक विकासाचा स्तर आणि संभाव्य विकासाचा स्तर या दोन्हीमधील अंतराला समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणतात, ज्याला आपण ZPD म्हटलेलं आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. लक्षात ठेवा, शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन जे असते ते स्कॅफोल्डिंग ठरत असते. त्यामुळे या ठिकाणी स्कॅफोल्डिंग हा जो आहे तो या ठिकाणी उत्तर असू शकत नाही. समीपस्थ विकास क्षेत्र या ठिकाणी याचं उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न, अरिस्टॉटल यांच्या कारणता सिद्धांतानुसार कोणत्याही सजीव अथवा निर्जीव वस्तूचे खरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांचा अभ्यास करणे महत्वाचे मानले जाते? या ठिकाणी पर्याय दिलेत, केवळ वस्तूचे रूप आणि आकार, विश्वातील अदृश्य शक्ती आणि दैवी नियम, उपादान, निमित्त, आकारिक आणि अंतिम ही 4 कारणे. आणि डी दिलेला आहे, केवळ वस्तूचे अंतिम साध्य किंवा उपयोग. लक्षात ठेवा, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपादान, निमित्त, आकारिक आणि अंतिम ही जी आहे ती 4 कारण. लक्षात ठेवायचे. बघा, अरिस्टॉटल यांच्या मते कोणत्याही घटनेमागे काहीतरी कारण असतं.
कोणत्याही वस्तूचे खरे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी सांगितलेली 4 कारणं म्हणजेच उपादान कारण, निमित्त कारण, आकारिक कारण आणि अंतिम कारण समजून घेणं आवश्यक असतं. 4 कारण सर्वांना समजले? लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो. उपादान कारण, निमित्त कारण, आकारिक कारण आणि अंतिम कारण हे जे कारण आहेत ते अरिस्टॉटल यांनी सांगितलेली आहेत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. प्लेटोने मांडलेल्या कल्पनेच्या वैशिष्ट्यांचा विचार करता खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलंय. या ठिकाणी अयोग्यला तुम्ही अंडरलाईन करायची आहे. बघा पर्याय दिलेले आहेत. कल्पना या सर्वव्यापी, अविकारी आणि अविनाशी असतात. बी दिलेला आहे. कल्पना या वस्तुरूपी नसून विचाररूपी असतात. कल्पना या स्थळ व काळ सापेक्ष असून त्या बदलत राहतात. आणि डी दिलेला आहे. कल्पना इंद्रियांना जाणवत नाहीत, त्या केवळ बुद्धीला किंवा विवेकाला जाणवतात. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कल्पना या स्थळ व काळ सापेक्ष असून त्या बदलत राहतात. हे विधान जे आहे ते या ठिकाणी आपलं उत्तर आहे. कारण या ठिकाणी विचारलं होतं की अयोग्य विधान कोणतं आहे. बाकी सर्व विधान हे सत्य आहेत. तर हे अयोग्य का आहे हे तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, कल्पना या स्थळ व काळ निरपेक्ष असून त्या परिपूर्ण असतात. तसेच त्या अविकारी व अविनाशी म्हणजेच अपरिवर्तनीय असतात. म्हणजेच काय, न बदलणाऱ्या असतात. येते लक्षात. त्यामुळे सी हे विधान जे आहे ते या ठिकाणी अयोग्य आहे. इतर सर्व विधाने प्लेटोच्या सिद्धांतानुसार एकदम तंतोतंत जुळणारी ती विधानं आहेत. विधानं एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी. बालकाचा विकास होत असताना त्याला काही गोष्टींची भीती वाटणे, राग येणे किंवा चिडचिड होणे स्वाभाविक असते. अशा वेळी स्वतःला तटस्थ ठेवून आपल्या या भावनांवर नियंत्रण मिळवणे या प्रक्रियेला मानसशास्त्रामध्ये काय म्हटले जाते? बघा पर्याय काय दिलेले आहेत. संवेगांचे प्रगटीकरण, संवेगांचे प्रबंधन, संवेगांचे दमन आणि अस्थिरता. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संवेगांचे प्रबंधन. लक्षात ठेवा मित्रांनो, एखाद्या वेळेस राग, भीती किंवा चिडचिड यांसारख्या भावना निर्माण झाल्यावर स्वतःला तटस्थ ठेवणं आणि आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणं म्हणजेच संवेगांचे प्रबंधन करणं असतं. हे तुम्ही सर्वांनी एकदा लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू. तत्पूर्वी आपण या व्हिडिओला आताही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि प्रश्न कसे वाटत आहेत या संदर्भात तुम्ही मला एक वेळेस कमेंट करा. चला बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे. वर्तनवादाचे जनक जॉन वॉटसन यांच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते विधान त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत आहे? मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वर्तनवाद केवळ निरीक्षण करण्यायोग्य वर्तनाशी संबंधित असून मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे. हा जो आहे तो सुसंगत असणारा विचार आहे, योग्य असणारं हे विधान आहे. आलं लक्षात? लक्षात ठेवा मित्रांनो, वॉटसन यांनी अंतर्गत मानसिक व भावनिक परिस्थितीवर लक्ष केंद्रित न करता बाह्य व अंतर्गत वर्तनावर भर दिला. त्यांच्या मते वर्तनवाद केवळ निरीक्षण करण्यायोग्य वर्तनाशी संबंधित आहे आणि मानसशास्त्र हे निरीक्षण करण्यायोग्य वर्तनाचे काय आहे? शास्त्र आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे विधान आहे ते अगदी योग्य आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. कार्ल रॉजर्स यांच्या स्वसिद्धांतानुसार एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक निरोगी आणि उच्च मूल्य असणारी केव्हा मानली जाते? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. IMP करून ठेवा याला. चला हा प्रश्न तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये दिसू शकतो. बघा, जेव्हा तिचा आदर्श स्व हा तिच्या वास्तव स्वपेक्षा पूर्णपणे भिन्न असतो. बी दिलेला आहे. जेव्हा तिच्या वास्तव स्व आणि आदर्श स्व यामध्ये जास्त समन्वय असतो. आणि सी दिलेला आहे. जेव्हा ती स्वतःच्या भावनांचे दमन करून केवळ इतरांच्या अपेक्षेनुसार वागते. आणि डी दिलेला आहे. जेव्हा व्यक्ती आत्मवास्तविकीकरणाची गरज पूर्णपणे नाकारते. बघा या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते बी आहे. म्हणजेच जेव्हा तिच्या वास्तव स्व आणि आदर्श स्व मध्ये जास्तीत जास्त समन्वय असतो तेव्हा काय होतं? निरोगी आणि उच्च मूल्य असणारी जे आहे ती मानसिक दृष्ट्या ही या ठिकाणी स्वसिद्धांतानुसार मांडली जाते. म्हणजेच बघा लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, वास्तविक स्व म्हणजेच आपण प्रत्यक्षात जे आहोत ते, त्याला वास्तविक स्व म्हणायचं. आणि आदर्श स्व जे आहे त्याला म्हणायचं की आपल्याला जे बनायचं आहे ते, त्याला आदर्श स्व म्हणायचं. या दोन्हीमध्ये जितका जास्त समन्वय असेल तेवढी ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या जी असते ते निरोगी आणि समाधानी असते. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील कार्यवादाच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करताना खालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये कार्यकारण भाव असतो असे स्पष्ट केले आहे? पर्याय दिलेले आहेत. ए, व्यक्तीची अंतर्गत स्थिती आणि तिचे बाह्य वर्तन. बी दिलेला आहे. केवळ व्यक्तीच्या
अनुवांशिक गुणांमध्ये आणि शारीरिक रचनेत, आणि सी दिलेला आहे केवळ समाजाचे नियम आणि सभोवतालची परिस्थिती, आणि डी दिलेला आहे बालकाची सुप्त अवस्था आणि तिचे भावनिक दमन. कार्यकारण भाव असतो असे स्पष्ट केले आहे असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. तर खालील कोणती बाब आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगायची, आणि या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, व्यक्तीची अंतर्गत स्थिती आणि तिचे बाह्य वर्तन. लक्षात ठेवा मित्रांनो, कार्यवादाचा सिद्धांत हा व्यक्तीची अंतर्गत स्थिती आणि तिचे बाह्य वर्तन यात कार्यकारण भाव असतो हे स्पष्ट करतो. लक्षात ठेवा सर्वांनी. तसेच विल्यम जेम्स हे कार्यवादाचे जनक मानले जातात. हे ॲडव्हान्स मध्ये तुमच्यासाठी एक वाक्य मी या ठिकाणी सांगत आहे. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न. जे.बी. वॉटसन यांच्या वर्तनवादावर टीका करताना वर्तनवाद हा माणसाला केवळ एक बुद्धिमान रोबोट बनवतो जो केवळ बटन दाबल्यावर हालचाल करतो असे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे. तर या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर तुम्हाला सांगतो मी. पर्याय दिलेले आहेत विल्यम जेम्स, जीन पियाजे, कार्ल रॉजर्स आणि मॅकडुगल. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मॅकडुगल. मॅकडुगल यांनी वॉटसन यांच्या केवळ बाह्य वर्तनावर भर देण्याच्या पद्धतीवर टीका केलेली आहे, आणि त्यांच्या मते वर्तनामागील हेतू किंवा कारण म्हणजे का आहे ना, का असतो ना, ते शोधणे गरजेचे आहे, अन्यथा माणूस केवळ यंत्रवत किंवा बुद्धिमान रोबोट सारखा वाटेल असं मॅकडुगल यांनी वॉटसनच्या सिद्धांतावर टीका करताना सांगितलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 नुसार शालेय स्तरावरील मूल्यमापन पद्धती आणि प्राथमिक शिक्षणाबाबत खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे. सरळ मी या ठिकाणी तुम्हाला तरतूद सांगत आहे. या ठिकाणी ये हा पर्याय या ठिकाणी आपलं उत्तर आहे. शाळांचे विशिष्ट कालावधीनंतर मूल्यमापन करणे आणि 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची तरतूद करणे ही काय आहे, ही महत्वाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. ज्ञानरचनावादी वर्गखोलीच्या वैशिष्ट्यांचा विचार करता खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे, आणि या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका केवळ हुकुमशहा किंवा कठोर नियंत्रकाची असते असं ज्ञानरचनावादामध्ये असं कुठल्याही प्रकारे सांगितलेलं नाहीये. हुकुमशहा हा शब्द पूर्णतः निगेटिव्ह आहे, आणि कठोर नियंत्रण जे कठोर म्हणलेला आहे तो सुद्धा शब्द आपला या ठिकाणी उत्तरामध्ये कधीच बसू शकत नाही मानसशास्त्रामध्ये. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. बाकी ए सी डी जे आहेत ती योग्य विधाने आहेत, आणि बी हे अयोग्य विधान आहे. एकदा विधानं सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. मानसिक आरोग्याविषयी सर्वात आधी शास्त्रीय विचार मांडून 1908 मध्ये मानसिक स्वास्थ्य या चळवळीची सुरुवात खालीलपैकी कोणी केली. पर्याय दिलेत क्लिफोर्ड बियर्स, विल्यम जेम्स, सिगमंड फ्राइड आणि कार्ल रॉजर्स. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, क्लिफोर्ड बियर्स. काय आहे याचं उत्तर? क्लिफोर्ड बियर्स. लक्षात ठेवा मित्रांनो, क्लिफोर्ड बियर्स यांनी 1908 मध्ये अ माइंड दॅट फाउंड इटसेल्फ हे पुस्तक लिहिलं. लक्षात ठेवा पुस्तकाचं नाव. क्लिफोर्ड बियर्स यांनी 1908 मध्ये अ माइंड दॅट फाउंड इटसेल्फ हे पुस्तक लिहिलं आणि मानसिक आरोग्य चळवळीचा पाया घातला, म्हणून त्यांना मानसिक स्वास्थ्य चळवळीचे काय म्हटलं जातं? जनक म्हटलं जातं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. ऑटिझम हा प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचा विकार मानला जातो? पर्याय दिलेले आहेत तात्पुरता वर्तनात्मक दोष, गंभीर विकासात्मक विकार, केवळ भावनिक असंतुलन, केवळ शारीरिक आजार. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, गंभीर विकासात्मक विकार. यालाच ASD म्हटलेलं जातं, आणि हा केवळ एक भावनिक किंवा तात्पुरता दोष नसून तो काय आहे? मज्जा संस्थेला बाधित करणारा एक गंभीर विकासात्मक आजार आहे, ज्याला डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स म्हणतात. आणि हा बालकाच्या संपूर्ण वाढीवर जसं की बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक याच्यावर तो दीर्घकालीन परिणाम करत असतो. ऑटिझम आलं लक्षामध्ये, त्याला ASD देखील म्हटलं जातं. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी जेव्हा व्यक्ती आपल्या भूतकाळातील चांगल्या व सुखद भावनांना उजाळा देते आणि त्याची वर्तमान परिस्थितीशी तुलना करते, तेव्हा ती कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असते? मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या भाग जो आपला चौथा आहे गेस पेपरचा, याच्यामध्ये जेवढेही प्रश्न काढलेले आहेत अगदी क्वालिटीचे प्रश्न आहेत मित्रांनो. चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि प्रश्न क्वालिटीचे आहेत का नाही ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत उदात्तीकरण, विस्थापन, परागमन आणि प्रक्षेप.
मित्रांनो या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, परागमन. मग परागमन या जे आहे ते काय असतं तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. परागमन या संरक्षण यंत्रणेमध्ये व्यक्ती वर्तमानातील संकटाचा सामना करण्याऐवजी भूतकाळातल्या सुखद आठवणी किंवा अनुभवांमध्ये तो रममान झालेला असतो आणि त्यांची तुलना काय असते ती तो वर्तमानाशी करत असतो. आलं का लक्षात सर्वांच्या? चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. शरीरातील अंतस्त्राव ग्रंथींच्या क्रियेमुळे आणि त्यांच्या स्त्रावाचे प्रमाण कमी अधिक झाल्यामुळे मानवामध्ये प्रामुख्याने काय घडून येते? पर्याय दिलेले आहेत. व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होतो आणि व्यक्तींमधील फरक वाढतात. आणि बघा बी दिलेला आहे केवळ बालकाची उंची आणि वजन अचानक कमी होते. सी दिलेला आहे बालकाचे अनुवंशिक गुणधर्म पूर्णपणे बदलतात. आणि डी दिलेला आहे केवळ मेंदूच्या बाह्य रचनेत शारीरिक बदल होत असतात. तर या ठिकाणी याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होतो आणि व्यक्तींमधील फरक वाढतात. लक्षात ठेवा मित्रांनो, पर्यायामध्ये आपल्याला केवळ फक्त असे काही शब्द आले तर जवळपास 95% ते आपला आन्सर असत नाही. फक्त लक्ष देऊन पाहायचं की नेमकं प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह विचारलंय की निगेटिव्ह विचारलेलं आहे, म्हणजे चुकीचं म्हटलंय की बरोबर म्हटलेलं आहे, एवढं प्रश्नामध्ये पाहायचं. आणि आपण या ठिकाणी ऑप्शन हे काटून उत्तर नक्कीच काढू शकतो. चला बघा या ठिकाणी ए हे आपलं आन्सर सांगितलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. इयत्ता 6वीच्या वर्गात काही मुले गणितात हुशार आहेत तर काही मुलांना चित्रकलेची आवड आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी आणि आकलन शक्ती भिन्न आहे. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी आपली अध्यापन पद्धती कशी ठरवली पाहिजे? बघा अध्यापन पद्धती कशी ठरवली पाहिजे याबद्दल विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी पर्याय बी हे याचं अचूक उत्तर आहे. विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद लक्षात घेऊन प्रकल्प पद्धती, डाल्टन योजना यांसारख्या विद्यार्थी केंद्रित पद्धतींचा वापर करावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये काय असतं? बालकेंद्रित ही शिक्षण पद्धती आहे. वर्गातील मुलांची आवड आणि त्यांची जी प्रवृत्ती आहे ती भिन्न असल्याने शिक्षकानं व्यक्तिभेद लक्षात घ्यावा आणि त्याच्यानुसार काय करावं? विविध उपक्रम राबवले जावेत जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या क्षमतेनुसार प्रगती करण्याची संधी भेटली पाहिजे असे या ठिकाणी याचा अर्थ होतो. चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचे आणि आपले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्यवस्थित सर्वांनी पाहायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, मानसशास्त्र जे आहे टीईटी याच्यामध्ये मानसशास्त्राबद्दल असे प्रश्न तुम्हाला हमखास पाहायला मिळतात. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशनने हे सर्व पाहायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. बघा शेल्डन यांच्या व्यक्तिमत्व वर्गीकरणानुसार जे लोक शरीराने मजबूत, मांसल आणि आयताकार असतात आणि स्वभावाने साहसी, उत्साही व आत्मविश्वासी असतात त्यांना कोणत्या प्रकारात वर्गीकृत केले जाते? लक्षात ठेवा पर्याय दिलेले आहेत. एंडोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक, मेझोमॉर्फिक आणि सेरेब्रोटोनिक अशा प्रकारची या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. आणि या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे सी, मेझोमॉर्फिक. यालाच आयताकार असं म्हटलं जातं मराठीमध्ये. आलं लक्षात? लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, शेल्डन यांनी काय केलं होतं? मानवी शरीराच्या ठेवणीवरून 3 प्रकार सांगितले होते, ज्याच्यामध्ये एंडोमॉर्फिक जो जाड, आरामप्रिय आणि खाण्याचा शौकीन असलेला व्यक्ती असतो आणि मेझोमॉर्फिक मध्ये बघा स्नायू मजबूत, साहसी आणि तो क्रीडाप्रेमी असतो. येते लक्षात? ज्याला की एथलेटिक म्हटलं जातं. आणि एक्टोमॉर्फिक जो असतो, एक्टोमॉर्फिक हा दुबळा असतो, पतला असतो, शांत आणि तो अंतर्मुख स्वभावाचा व्यक्ती असतो. सर्वांच्या हे लक्षात आलं असेल. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. शेल्डन यांच्या मते व्यक्तीच्या शारीरिक रचनेचा तिच्या स्वभावाशी थेट संबंध असतो. त्यानुसार जे लोक स्वभावाने अत्यंत शांत, लाजाळू, संवेदनशील आणि अंतर्मुखी असतात त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याला शेल्डन यांनी काय नाव दिले आहे? आत्ताच मी तुम्हाला याचं उत्तर सांगितलेलं आहे शेवटी जाताना. तर या ठिकाणी बघा सेरेब्रोटोनिया जे आहे हे त्याला नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवायचे, शेल्डन यांनी शारीरिक रचनेला जोडणारे 3 विशिष्ट स्वभाव प्रकार सांगितले होते. हे स्वभाव प्रकाराबद्दल आहे. ते स्वभाव प्रकार बघा. विस्रोटोनिया म्हणजे लक्षात ठेवायचे की आरामप्रिय, सामाजिक आणि खाण्याची आवड असणारे. लक्षात आलं का? आता बघा हे जे आहे
हे स्वभाव वैशिष्ट्य होतं आणि पहिला प्रश्न जो होता तो तुम्ही लक्षात ठेवा, तो शरीर वैशिष्ट्याविषयी तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला होता. सर्वांनी हे कन्फ्युजन जे आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बघा दुसरं काय सांगितलेलं आहे की सोमेटोटोनिया याच्यामध्ये बघा धाडसी, आक्रमक, उत्साही आणि कार्यशील व्यक्ती या ठिकाणी येतात, जे आपण मेझोमॉर्फिक या गटामध्ये ते व्यक्ती मोडतात. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. वर्गातील राहुल हा विद्यार्थी शरीराने अत्यंत दुबळा आणि हडकुळा आहे. तो वर्गात नेहमी शांत बसतो, इतरांशी लवकर मिसळत नाही आणि शिक्षकांनी प्रश्न विचारल्यास लाजून खाली मान घालतो. शेल्डन यांच्या वर्गीकरणानुसार राहुलमध्ये कोणते स्वभाव वैशिष्ट्य प्रामुख्याने दिसून येते? विसरोटोनिया, सोमेटोटोनिया, सेरेब्रोटोनिया आणि मेझोमॉर्फिक. आताच विश्लेषण केल्याप्रमाणे या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे सेरेब्रोटोनिया. येते का लक्षात सर्वांच्या? सेरेब्रोटोनिया हे याचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. वर्गातील सामाजिक भावनिक वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी शिक्षकाच्या व्यक्तिमत्वातील कोणता गुणविशेष सर्वाधिक प्रभावी ठरतो? हुकुमशाही प्रवृत्ती, कडक बाह्य शिस्त, केवळ विषयानुरूप कठोरता आणि भावनिक प्रगल्भता व सहानुभूती. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी, भावनिक प्रगल्भता व सहानुभूती. लक्षात ठेवा मित्रांनो, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आणि वर्गातील वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी शिक्षकाकडे भावनिक प्रगल्भता असणे अत्यंत अनिवार्य आहे. यामुळे शिक्षक स्वतःच्या संवेगांवर नियंत्रण ठेवून मुलांच्या भावना समजून घेऊ शकतात, जे लोकशाहीवादी अध्यापनाचे काय आहे? मूळ तत्व आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. वाचन आणि भाषिक रचना संदर्भातील अध्ययन अकार्यक्षमता दूर करण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धती वापरणे मानसशास्त्रीय दृष्ट्या सर्वात अयोग्य ठरेल असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, केवळ अमूर्त पद्धतीचा वापर करून वाक्य रचना शिकवणे. हे काय आहे? अयोग्य आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, पर्यायामध्ये केवळ म्हटलेलं होतं, आपल्याला लगेच या ठिकाणी क्लिक झालं पाहिजे होतं. आलं का लक्षात? बघा असे जे बालक आहेत अशा बालकांसाठी प्रत्यक्ष कृती, अनुभव आणि उद्गामी अवगामी पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. अमूर्त विचार करणे त्यांना कठीण जात असल्याने केवळ अमूर्त पद्धती वापरणे सर्वात अयोग्य ठरते. केवळ आपल्याला काय करायचे? अमूर्त पद्धती वापरायची आहे, पण केवळ तीच वापरणे हे अयोग्य ठरतं. इतर सर्व पर्याय जे आहेत ते अगदी कार्यपद्धतीशी जे आहेत ते सुसंगत आहेत, त्यामुळे ते एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी. अस्तित्वात असलेल्या घटकांकडे सर्वस्वी नवीन व असामान्य स्वरूपात पाहणे आणि त्यातून अकल्पित व परिणामकारक उत्तरे शोधणे म्हणजे सर्जनशीलता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी मांडलेली आहे? पर्याय दिलेले आहेत स्पीरमन, पॅथोलिया आणि ओल्डस, टेलर आणि ब्रुनर. तर या ठिकाणी बघा पर्याय बी या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पॅथोलिया आणि ओल्डस. हे बघा समस्यांचं जे वेगळेपण आहे ते शोधून नवीन आणि अकल्पित उतारे शोधण्याच्या क्षमतेला पॅथोलिया आणि ओल्डस यांनी सर्जनशीलता म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, टीईटी परीक्षेमध्ये अशा प्रकारचे व्याख्या आणि त्याच्यावर त्या विचारवंतांच्या जोड्यांवर आधारित देखील प्रश्न आपल्याला मानसशास्त्रामध्ये पाहायला मिळतात. टीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न तुम्हाला हमखास दिसतात. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. चला पुढचा प्रश्न. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीनुसार वर्गातील एकूण वेळेच्या किती टक्के वेळ हा शिक्षकांच्या शाब्दिक वर्तनात खर्च होतो? मित्रांनो 50%, 60%, 70% आणि 80% असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर पर्याय सी या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. बघा फ्लँडर्सच्या मांडणीनुसार वर्गातील 70% वेळ हा शिक्षकांच्या शाब्दिक वर्तनात खर्च होतो. तसेच या प्रणालीमध्ये शिक्षकाच्या शाब्दिक वर्तनास महत्वाचे स्थान असून त्यासाठी 1 ते 7 वर्तणूक प्रकार देखील निश्चित करण्यात आलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीतील वर्गातील आंतरक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी एकूण 10 संवर्ग सांगितले आहेत. यातील शिक्षकांचे शाब्दिक वर्तन दर्शवणारे प्रकार खालीलपैकी कोणते आहेत? संवर्ग 1 ते 7, संवर्ग 1 ते 5, संवर्ग 5 ते 10
आणि संवर्ग 8 ते 10, तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए संवर्ग 1 ते 7. लक्षात ठेवा, फ्लँडर्सच्या प्रणालीत एकूण 10 संवर्ग आहेत प्रश्नामध्ये सांगितलं आहे, तर त्यापैकी 1 ते 7 हे संवर्ग शिक्षकांच्या शाब्दिक वर्तनाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवायचं आहे. बघा, याच्यामध्ये आणखीन सांगायचं झालं तर 1 ते 4 जे संवर्ग आहेत ते अप्रत्यक्ष वर्तन आणि 5 ते 7 संवर्ग जे आहे ते प्रत्यक्ष वर्तन दर्शवत आहेत. आणि संवर्ग 8 ते 9 हे जे संवर्ग आहेत ते विद्यार्थ्यांच्या शाब्दिक वर्तनासाठी असून संवर्ग 10वा जो आहे तो शांतता किंवा गोंधळाची स्थिती दर्शवत असतो. मित्रांनो, मला माहिती आहे हे तुम्ही कुठंच वाचलं नाही, कुठंच ऐकलं नाही आणि कुठंच पाहिलेलं नाहीये, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांनी पुन्हा एकदा रिपीट याला व्यवस्थित पाहून घ्या. चला पुढचा प्रश्न. मूल्यमापनाच्या गुणात्मक साधनांमधील पदनिश्चयन श्रेणी संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधाने ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए फक्त 2 आणि जे 4 आहे ते काय आहे, अयोग्य विधान आहे. म्हणजेच 1 आणि 3 जे आहे ते या ठिकाणी योग्य विधाने आहेत. लक्षात ठेवा, 2 विधान जे आहे चुकीचं आहे, कारण बघा विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या जागेबरोबर राईट अशी खूण करणे हे वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणीचं वैशिष्ट्य असतं, आलेखीय श्रेणीचं नाही. लक्षात ठेवायचं सर्वांनी. आणि विधान 4 का चुकीचं आहे ते सांगतो. नेहमीच, कधी कधी, पुष्कळदा या शब्दांचा वापर करून केले जाणारे वर्णन जे असते ते आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणीत येत असते, आलेखीय पदनिश्चयन श्रेणीमध्ये ते येत असते, वर्णनात्मक श्रेणीमध्ये येत नाही. लक्षात ठेवायचंय. विधान 1 आणि 3 बरोबर आहेत. बाकी मी तुम्हाला सांगितलं का बरं ते चुकीचे आहेत. व्यवस्थित समजलं असेल. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायची आहे. चला पुढचा प्रश्न. ॲगोफ पद्धतीने निकष संदर्भ चाचणीचा किमान निकष ठरवताना खालीलपैकी कोणता मुख्य आधार वापरला जातो. पर्याय बघा या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांची मागील परीक्षांमधील सरासरी कामगिरी, चाचणीतील प्रत्येक प्रश्नावर तज्ञांनी वर्तवलेला संभाव्य अचूकतेचा अंदाज, सी दिलेला आहे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी व सरासरी बेरीज, आणि डी दिलेला आहे केवळ तज्ञांनी वैयक्तिकरित्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेचे एकूण गुण. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ॲगोप पद्धतीत तज्ञ स्वतः चाचणी सोडवत नाहीत किंवा विद्यार्थ्यांचे जुने गुण पाहत नाहीत, तर ते प्रत्येक प्रश्न किती टक्के विद्यार्थी बरोबर सोडवू शकतील याचा वैयक्तिक प्रश्नावर अंदाज वर्तवतात आणि त्याची सरासरी काढून काय करत असतात, निकष ठरवले जात असतात. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न. वर्गातील एका शांत आणि नाराज विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि वर्तनावरून शिक्षकाने त्याचे न बोललेले दुःख अचूक ओळखून त्याला मदत केली. शिक्षकाचे हे वर्तन डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या कोणत्या घटकाचे उत्तम उदाहरण आहे. तर आत्मजागृती, सहानुभूती, सामाजिक कौशल्य आणि परानुभूती. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे अचूक उत्तर आहे परानुभूती. म्हणजेच बघा, सहानुभूती म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, सिम्पॅथी म्हणतात सहानुभूतीला, म्हणजे केवळ दुसऱ्याबद्दल दया वाटणे. पण परानुभूती काय असतं त्याला एम्पॅथी म्हणतात. एम्पॅथी लक्षात ठेवा, त्याला परानुभूती म्हणायचं. म्हणजेच स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून त्याच्या नजरेतून त्याच्या भावना आणि दुःख अचूकपणे समजून घेणं. डॅनियल गोलमन यांनी याला भावनिक बुद्धिमत्तेचा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक घटक मानलेलं आहे. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. चला आता शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अल्फ्रेड बिने यांच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे मुख्य वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे. मुख्य वैशिष्ट्य विचारलेलं आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत. ए ही बुद्धिमापनासाठी अस्तित्वात आलेली जगातील सर्वात पहिली मोजपट्टी होय. बी दिलेला आहे, यात केवळ अमूर्त आणि कठीण प्रश्नांचा समावेश होतो.
सी दिलेला आहे, याद्वारे फक्त विशिष्ट किंवा विशेष बुद्धीचे मापन करणे शक्य झाले. आणि डी दिलेला आहे, हे अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक पद्धती आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, ही बुद्धिमापनासाठी अस्तित्वात आलेली जगातील सर्वात पहिली मोजपट्टी होय, असे या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी म्हणजेच बिनेची बुद्धिमापन परिमाण श्रेणी होय. लक्षात ठेवायचंय, अल्फ्रेड बिने यांची बुद्धिमापन परिमाण श्रेणी होय. आणि या श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहार्य व परिणामकारक होते आणि याद्वारे सामान्य बुद्धीचे मापन करणे शक्य झालेले होते. आलं लक्षात सर्वांच्या? मित्रांनो सर्वांनी आणखीनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून ठेवा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असाच महत्त्वाचा पेपर आणखीन एक मी याच्या पुढे तुम्हाला देणार आहे, जो सर्वसमावेशक असेल आणि ॲज इट इज जसे परीक्षेत प्रश्न येतात त्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला मित्रांनो, तुमचे किती प्रश्न या ठिकाणी बरोबर आले कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगायला विसरू नका. चला सर्वांनी एकदा व्हिडिओला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक महत्त्वाचा आहे. कारण हा व्हिडिओ तुमच्यासारख्याच गरजूवंत आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्ही लाईक करणं गरजेचं आहे. चला सर्वांनी या ठिकाणी अभ्यास सुरू ठेवायचा आहे आणि कोणीही घाबरायचं नाही. आपण टीईटी 100% पास होणार आहोत, ते पण फक्त 90 नाही तर दणक्यात आपण 110+ मार्क घेऊन टीईटी पास होणार आहोत. चला थांबू या ठिकाणी, भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.